समंत भद्राचार्य विरचित रत्नकरण श्रावकाचार शिक्षाव्रतेचं वर्णन आपण बघतोय. वर्धमान स्वामींना माझा नमस्कार असो. तर हे वर्धमान स्वामी कसे आहेत, तर अंतरंग आणि बहिरंग अशा लक्ष्मींनी जे सहित आहेत. पापरूपी कलंकाला ज्यांनी नष्ट केलेला आहे, म्हणजे सर्व कर्मांचा नाश केलेला आहे. आणि त्यांचं ज्ञान कसं आहे, तर दर्पणाप्रमाणे स्पष्ट झालेलं असं त्यांचं ज्ञान आहे. ज्या ज्ञानामध्ये लोक आणि अलोकाकाश याच्यातील सर्व द्रव्य त्यांच्या सर्व गुण आणि पर्यायासहित स्पष्टपणे झळकतात, अशा त्या वर्धमान स्वामींना माझा नमस्कार असो. तर आपण काय बघतोय सध्या, शिक्षाव्रतांचं स्वरूप बघतोय. तर कुठली शिक्षाव्रत आहेत? 4. रुणाली नाही सांगणार, सुनंदा मावशी सांगता का? 4 शिक्षाव्रत कुठली आहेत? देशावकाशिक, त्याचं दुसरं नाव काय आहे? देशव्रत पण म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर दुसरं आहे सामायिक, तिसरं प्रोषोधोपवास आणि चौथं अतिथी संविभाग किंवा वैयावृत्त, अशी 4 शिक्षाव्रत आहेत. तर त्याच्यामधलं आत्ता आपलं कुठलं चाललं आहे, तर सामायिक नावाचं शिक्षाव्रत आपण बघतोय. मग सामायिक कशाला म्हणायचं कौतुका? स्वतःला ओळखणे, म्हणजे स्वतःच्या आत्म्यात लीन राहून स्वतःला ओळखायचं. हे बरोबर आहे की, पण मुख्यतेने जर व्याख्या करायची म्हटलं तर सामायिक कशाला म्हणायचं, तर ज्यामध्ये तेवढ्या काळाच्या मर्यादेपुरतं की सर्व क्षेत्रातील सर्व पापांचा पूर्णपणे त्याग. म्हणजे जेव्हा आपण सामायिकाला बसलोय त्यावेळेस आपल्या सगळ्या परिग्रहाचा त्याग आहे, सगळ्या पापांचा त्याग आहे. आणि कसा त्याग आहे, तर पूर्णपणे. थोडं पाप चालू आहे, थोडं पाप बंद आहे असं आहे का? नाही. तर मुख्यतेने काय सांगायचं की सामायिक म्हणजे ज्यामध्ये ज्या ठराविक काळासाठी सगळ्या प्रकारच्या पापांचा पूर्णपणे त्याग असतो. म्हणजे हे तर बहिरंगातून झालं, तू अंतरंगातनं सांगितलं ते बरोबर आहे. पण मुख्यतेने जर व्याख्या बघायची म्हटलं तर काय येणार? दिसताना काय दिसतंय? सगळ्या पापाचा त्याग केलाय, सगळ्या परिग्रहाचा त्याग केलाय आणि मग स्वतःच्या चिंतनामध्ये जे लीन आहेत. तर हे काय झालं? सामायिक नावाचं व्रत झालं. तर ह्या सामायिकामध्ये चिंतन काय करायचं हे आपण कालपासनं बघतोय. मग काय चिंतन आहे, कुठला श्लोक आहे, तर तो श्लोक आपण परत म्हणूया. म्हणजे हा श्लोक जर आपला पाठ झाला ना, तर आपण ह्या श्लोकावर सुद्धा म्हणजे सामायिकामध्ये चिंतन करू शकतो. कारण काय चिंतन करायचं तेच ह्याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे एवढा एक श्लोक आपण पाठ करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याचं जर आपण विस्ताराने चिंतन करत गेलो तर तिथं आपलं सामायिक अगदी छान होणार. म्हणजे इतकं छान ह्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. 104 नंबरचा श्लोक आहे, आपण सगळे मिळून म्हणूया. अशरणमशुभमनित्यं दुःखम, सगळे मिळून म्हणूया. दुःखमनात्मानमावसामि भवम् मोक्षस्तदविपरीतात्मेति ध्यायन्तु सामयिके. सामायिकच्या वेळेस काय चिंतन करायला पाहिजे ते सांगितलंय. अर्थ वाचते मी. सामायिक में अशरण रूप, अशुभ रूप, अनित्य रूप, दुख रूप और अनात्म स्वरूप संसार में निवास करता हूँ और मोक्ष उससे विपरीत स्वरूप वाला है, इस प्रकार विचारे. म्हणजे ह्या सामायिकामध्ये असं चिंतन करायला सांगितलंय की हा संसार कसा आहे, तर अशरण आहे किंवा अशुभ आहे, अनित्य आहे, दुःखरूप आहे आणि अनात्म स्वरूप आहे. मग अशा ह्या संसारामध्ये मी राहतोय आणि म्हणजे जिथं आपण आहोत तर त्या संसाराचं स्वरूप असं आहे. आणि मोक्ष कसा आहे, तर पूर्णपणे ह्या संसाराच्या विरुद्ध
किंवा आत्ता जी काही इथं संसाराची लक्षणं किंवा चिन्ह सांगितली तर त्याच्या पूर्ण विपरीत असं काय आहे तर मोक्षाचं स्वरूप आहे असं सांगितलंय. मग संसाराचं स्वरूप काय सांगितलंय? अशरण आहे. मग मोक्ष कसा आहे तर शरण रूप आहे. त्याच्यानंतर संसार अशुभ रूप आहे. मग मोक्ष कसा आहे तर शुभ रूप आहे. आणि संसार अनित्य रूप आहे. आणि मोक्ष कसा आहे तर नित्य, म्हणजे जिथं काही एकदा प्राप्त झालेलं सुख कधी नष्ट होत नाही ह्या अपेक्षेने नित्य म्हटलेलं आहे. किंवा परत आपण संसारात येत नाही ह्या अपेक्षेने पण नित्य म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर संसार दुःख स्वरूप आहे आणि मोक्ष सुख स्वरूप आहे. आणि अनात्मस्वरूप संसार आहे. आणि मोक्ष कसा आहे तर आत्मस्वरूप. आत्मस्वरूप म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला जिथं प्राप्ती होते किंवा जिथं स्वतःचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं ते स्वतःचं स्वरूप म्हणजेच मोक्ष. तर असं काय आहे तर संसार आणि मोक्ष ह्या दोन गोष्टी कशा आहेत तर पूर्ण विरोधी आहेत. कशा आहेत? पूर्ण विरोधी आहेत. आणि असं चिंतन केल्यानंतर तिथं ह्या संसाराबद्दल असलेला आपला मोह, आपलं जे काही ममत्व किंवा त्याच्याबद्दल असलेला आपला लोभ, इच्छा हे सगळे भाव काय होतात तर नष्ट होतात आणि एक प्रकारच्या समता स्वरूपाला आपण प्राप्त होतो. आणि हा समता स्वरूप किंवा हे समता स्वरूप म्हणजेच काय आहे तर आपला स्वभाव आहे. आपला स्वभाव म्हणजेच काय आहे तर मोक्ष आहे. आपण काल काय बघत होतो ह्यातलं पहिलं विशेषण काय सांगितलेलं आहे तर त्याचं आपण विस्ताराने काल जरा बघितलं. काय सांगितलं ह्याच्यामध्ये? संसार अशरण आहे असं सांगितलंय है की नाही. संसार अशरण आहे म्हणजे एक संसार मुख्यतेने घेतला. मग संसार घेतला म्हणजे त्या संसारात ज्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्या संसाराविषयी आपल्या असणाऱ्या ज्या ज्या काही कल्पना किंवा इच्छा, भाव, तर ते सगळं काय झालं तिथं अशरण आहे. म्हणजे त्या संसारातल्या गोष्टींच्या विषयी असलेले आपले भावसुद्धा काय झाले तिथं अशरण झाले. म्हणजे मला हे आवडतंय. काय आवडतंय? संसारातली एखादी गोष्ट आहे किंवा एखादा भोग आहे तो मला आवडतोय. तर त्या गोष्टीविषयीचा आपल्या मनामध्ये आलेला भाव काय झाला तिथं अशरण झाला. कारण ती गोष्टच अशरण आहे. एखादी व्यक्ती मला खूप आवडते असं आपण म्हणतो आणि मग ती व्यक्ती कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार आहे का? कायमस्वरूपी आपल्या प्रत्येक गोष्टीला किंवा आपल्या प्रत्येक संकटाला जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा उपयोगी पडणारी किंवा मदतीला येणारी आपण किती जरी इच्छा त्या व्यक्तीकडून करत असू किंवा ती व्यक्तीसुद्धा तसं मदत करायची तिची इच्छा असेल पण प्रत्यक्षात ती करू शकेल किंवा नाही कुठल्याच याची गॅरंटी नाही आहे. म्हणून ते काय झालं अशरण झालं. मग त्याबद्दलचे माझ्या मनामध्ये असलेले विचार कसे झाले? ते पण अशरण झाले. जिथं ती व्यक्तीच अशरण आहे त्या व्यक्तीला धरून असलेले माझे विचार पण काय झाले मग अशरण झाले. कारण ती वस्तू नष्ट झाली की ते विचारांना काय अर्थ राहणार आहे का आपल्या मनातल्या. म्हणून संसार अशरण म्हटलं ह्याचाच अर्थ संसारामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट काय झाली सगळी अशरण झाली. आणि आजपर्यंत आपल्याला एक संसारच माहीत आहे किंवा संसारातल्या गोष्टीच माहीत आहेत किंवा संसारातल्या गोष्टीच आपल्याला शरणभूत वाटतात. आता शरणचा अर्थ आपल्याला व्यवहारात कसा वाटतो की युद्ध आहे, युद्ध चालू झालंय आणि मग आपण तिथं म्हणजे कुणाला तरी शरण गेलो की बाबा आम्हाला मदत करा. मग ते राजा आपल्या मदतीला आला किंवा आपण त्या वैऱ्यालाच आपण जाऊन तिथं शरण गेलो त्यांना की बाबा आम्हाला माफ करा किंवा काय असं. म्हणजे एवढ्या वरवरच्या गोष्टीला आपण शरण मानतो. पण व्यवहारामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये रोजच्या जगण्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टीची इच्छा करतो ना तर ती गोष्ट आपण त्या गोष्टीला आपण शरण मानतोय. हे आपल्या लक्षात येतं का? किंवा आपल्याला हे आहे असं वाटतंय का? म्हणजे जेवल्यानंतर मला आनंद मिळतो म्हणजे आपल्यासाठी जेवण शरण झालं. म्हणजे जेवायला म्हणजे तिथं त्या जेवणाला आपण हांजी करणं किंवा एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला हांजी करणं तरच तिथं शरण गेलं असं नाही. तर जी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून ती गोष्ट आपण करायला जातो किंवा त्या गोष्टीची आपण इच्छा करतो तर तेच काय आहे तिथं आपण त्या गोष्टीला शरण गेलो असं झालं. किंवा आपल्याला ती गोष्ट शरण वाटते किंवा आधार वाटते. शरणचा अर्थ काय होतो? आधार वाटतो आपल्याला किंवा त्यांचा आधार घ्यायला जातो आपण. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आधार घ्यायला जातोय ना ज्यामधून आपल्याला सुख वाटतं. सुख नाही आहे पण आपल्याला वाटतंय की ह्याच्यातून मला सुख मिळणार आहे म्हणून आपण काय करतो त्याच्या
आधार शोधायला जातो किंवा शरण जातो किंवा त्यांच्याकडनं त्या गोष्टीची आपण अपेक्षा करतो, तर हेच काय आहे तर शरण जाणे आहे. मग आपल्याला पावलोपावली शरण जाण्याची सवय लागलेली आहे. आपल्याच घरातलं हक्काचं आहे असं आपल्याला वाटतं, पण ते आपल्या हक्काचं आहे किंवा आपल्या संयोगातलं असलं तरी ते परद्रव्य आहे. काय आहे? परद्रव्य आहे. आज कर्माच्या संयोगामध्ये जरी ते कर्माच्या उदयामध्ये आपल्या संयोगामध्ये आहे, आपल्या हक्काचं म्हटलं जातंय, पण तरी सुद्धा ते काय आहे? स्वद्रव्य नाही आहे. माझ्या आत्म्यामध्ये त्याचं अस्तित्व नाही आहे. ते अस्तित्व त्यांचं कसं आहे? स्वतंत्र आहे. काही काळापुरतं माझ्या संयोगामध्ये आले, आज आहे आणि उद्या असेल नसेल ह्याची गॅरंटी नाही, किंवा काही काळापुरतं असेल. आपल्याला सुद्धा माहीत असतं की हे भाजी आणली, किती दिवस भाजी टिकणार आहे आपल्याला माहीत आहे की 4 दिवस, फ्रीजमध्ये 8 दिवस टिकल, त्याच्यानंतर ते नियमाने ती भाजी खराब होणार आहे हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच त्याची शाश्वती नाही आहे. म्हणजे अशी प्रत्येक गोष्टीची एक कालावधी किंवा मर्यादा ठरलेला आहे की जेवढा काळ आपल्या संयोगामध्ये आहे तर तेवढाच आपला त्याचा संयोग म्हटला जातो. आणि हा संयोग कसा आहे तर नियमाने नष्ट होणार आहे. आणि अशा अस्थिर गोष्टींकडून आपण काय करतोय तर शरण मागतोय त्या गोष्टींना, किंवा त्या गोष्टी आपण शरणभूत मानतोय. आणि ही मान्यताच आपली काय आहे तर दुःखाला कारण आहे. म्हणून पहिल्यांदा त्यांनी सांगितले की हा संसार अशरण आहे. म्हणजे ह्या संसारातल्या कुठल्याही गोष्टीला आपण शरण मानणं हे काय आहे तर चुकीचं आहे. चुकीचं का आहे तर त्याच्यातून आपल्याला दुःखाची प्राप्ती होती. ह्या अपेक्षेने तिथं ते चुकीचं आहे असं म्हटलं जातं. तर अशरण भावना येते की नाही? 12 भावनांमध्ये अशरण भावना कितवी आहे? अशरण भावना 12 भावनांमध्ये, ही 12 भावनांमध्ये सुद्धा ह्या अशरण भावनेला काय दिलंय? स्थान दिलेलं आहे. म्हणजे इतकं महत्वाचं आहे, कारण आपल्याला सवयच लागली आहे शरण जाण्याची. तिथं आपल्याला कमीपणा वाटत नाही. व्यवहारामध्ये तर दुसऱ्या कुणाला, शत्रूला शरण जायचं म्हणलं तर आपल्याला किती कमीपणा वाटतो, लाज वाटते, किंवा कसं त्यांना आपलं म्हणजे कमीपणा दाखवायचा, आता नाविलाज आहे, गेलंच पाहिजे म्हणून तिथं मन आपलं तयार नसतं. पण व्यवहारात पावलोपावली आपण शरण जातोय, आणि ते पण शरण कुणाला जातोय? परद्रव्याला जातोय, ज्याच्याकडून आपल्याला गॅरंटी काहीच नाही आहे. अशा परद्रव्याला आपण शरण जातोय. आणि जेव्हा त्या परद्रव्याकडून आपल्या मनासारखं झालेलं दिसत नाही, तेव्हा तिथं आपल्याला काय होतंय? मग दुःख वाटतंय. म्हणून हा संसार कसा आहे तर अशरण आहे असं सांगितलं. तर ह्या 12 भावनामधल्या, तर हे हुकुमचंद भारील जे जयपूरचे मोठे पंडित, तर त्यांनी ही भावना काय केलेली, रचलेली आहे. तर अशरण भावना म्हणून आहे. संयम मिळालं का? तर हे 12 भावनांचं स्वरूप, त्याच्यामध्ये अशरण भावनेचं त्यांनी काय सांगितलंय बघूया. छिद्रमय हो नाव डगमग चल रही मजधार में. म्हणजे आपण ह्या संसारामधून असं चाललेलो आहे किंवा अशा नावेमध्ये बसलेला आहे की जीव नाव कशी आहे तर सगळीकडे त्याला होल पडलेले आहेत. आणि अशा नावेमधून आपण काय अपेक्षा करतोय की मी आता पैल तीराला पोचणार, किंवा मला जिथं जायचंय तिथं ही नाव मला घेऊन जाणार सुरक्षितपणे. पण ज्या अर्थी त्याला होल पडले त्या अर्थी आपल्याला गॅरंटी आहे का तिकडेपर्यंत पोचेल? एकदा त्या नावेमध्ये पाणी शिरायला सुरू झालं किंवा ती नाव कशी आहे? डगमग डगमग आहे. कशी आहे? डगमगते. म्हणजे कधी वारं आलं जोरात आणि ती उलटी झाली, किंवा आपण पाण्यात बुडलो गेलो, काय पाण्यात ते पाणी त्या नावेमध्ये चढलं तरी ती नाव डुबली गेली. तर असं असेल तर त्या नावेकडून आपल्याला सुरक्षिततेची अपेक्षा आपण कशी करू शकतो? मग ती नाव आपल्याला शरण आहे का, की जी होल पडलेली आहे, किंवा ज्याला सगळीकडून छिद्र आहेत आणि ती स्वतःच डगमग डगमग करत आहे? मग अशी नाव जर आपल्याला शरण मानलं आपण, तर आपण शहाणे का वेडे? तर अशा नावेला जर आपण काय मानतोय? आपल्या आधारभूत मानतोय, किंवा आपल्या सुखाचं कारण मला ह्या समुद्रात मी अडकले आणि ह्या समुद्रातून मला बाहेर काढण्यासाठी ही नाव मला मदत करणार आहे, हा आपला विश्वास आपल्याला किती तिथं परिपूर्णता देणार आहे? तर तो विश्वास काय आहे? आपला खोटा विश्वास आहे. कारण ती स्वतः नाव अशी हलतीये किंवा पाणी यायला लागलंय नावेमध्ये, म्हणजे तिथं नियमाने ती डुबवणार आपल्याला, ही मात्र गॅरंटी आहे. म्हणून तिथं काय सांगितलंय? त्याच्याबद्दल जर आपण त्याला आपण शरण मानतोय तर ही आपली काय आहे? चूक आहे. आणि असाच हा संसार आहे.
जसं त्या नावेला सगळीकडून होल आहेत, तसं हे संसारातून आपल्याला सुख मिळेल ही आपली भावना आहे. पण त्या संसाराला सगळीकडून काय आहे तर भोकं पडलेत. म्हणजे त्याच्यातून आपल्याला जे पाहिजे ते न मिळता दुसरंच नको आहे तेच तिथं मिळतंय. म्हणजे नको आहे ते काय होतंय, दुःख मिळतंय, कर्म मिळतेत किंवा त्रास मिळतोय, संकट मिळत आहेत. म्हणून हे शरण नाही हे सांगायचंय. दुर्भाग्य से जो पड गई दुर्दैव के अधिकार में. आणि अशा नावेमध्ये काहीतरी आपलं आता असं दुर्भाग्य आलंय की आता आपल्याला नाविलाज म्हणून आपण तिथं त्याच्यामध्ये बसलेलो आहोत किंवा ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. मग पुढं काय होतंय, म्हणजे तिथं त्या नावेत बसलं तरी सुद्धा ती नाव आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी समर्थ नाही. तब शरण होगा कौन जब नाविक डुबा दे धार में. किंवा त्याचा जो कोणी नावाडी असेल तर तो नावाडी सुद्धा कसा आहे तर तोच आपल्याला तिथं बुडवायला बसलाय. म्हणजे आपण त्याच्यावर विश्वास ठेवून बसलोय त्याच्यामध्ये नावेमध्ये की हा मला घेऊन जाईल व्यवस्थित, पण तो स्वतःच नावाडी कसा आहे तर आपल्याला डुबवण्यासाठी किंवा बुडवण्यासाठी तो स्वतःच तिथं तत्पर आहे. मग जर तो मला ह्या समुद्रात बुडवतोय तर त्यावेळेस मला वाचवण्यासाठी तिथं कोण आहे, कोण वाचवायला समर्थ आहे. ज्याच्या आधाराने आपण त्या नावेमध्ये चढलोय तर तोच जर आपल्याला धोका देतोय किंवा तोच जर आपल्याला बुडवतोय तर त्या समुद्रातून पार होण्यासाठी दुसरं कोणीही आपल्याला तिथं शरण नाही. मग तसा हा संसार कसा आहे की तो संसारच आपल्याला डुबवायला बसलाय. मग त्याच्यातून आपण पार कसं होणार, जिथं दुःखच दुःख आहे तिथं सुख कसं मिळणार. म्हणून सांगितलं की संयोग सब अशरण. म्हणजे संयोग कसे आहेत, सगळे अशरण आहेत, म्हणजे शरण जाण्याला योग्य नाहीत. शरण कोई नाही संसार में. मग शोधून जर बघायला गेलो हे शरण आहे का ते शरण आहे का, अशी प्रत्येक वस्तूची जर आपण परीक्षा करत बसलो की मला ही, म्हणजे आपण तपासतो ना की ही चांगली आहे का ती चांगली आहे का, तसं जर ह्या संसारामध्ये आपण शरण शोधत बसलो, एखादी व्यक्ती किंवा सगळ्या कोण आपल्या जवळपास असणाऱ्या व्यक्ती पाहिल्या, सगळ्या वस्तू पाहिल्या, शरीर पाहिलं, ह्यातलं कुठली गोष्ट आहे आपल्याला शरण जाण्यायोग्य किंवा आपल्याला खात्रीने सुख देण्याला कारण आहे, अशी कुठलीच गोष्ट नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की संयोग सब अशरण. म्हणजे हे सगळे संयोग कसे आहेत, अशरण आहेत. म्हणजेच शरण जाण्यासाठी योग्य ह्या संसारामध्ये कोणीच नाही आहे असं सांगितलं. एक तो छेदवाली नाव हो मझधार में बह रही हो. मझधार म्हणजे काय, त्याच्यामध्ये ते वादळ वारं काय आलेलं असतं ना, समुद्र खवळलेला आहे म्हणतो. मग अशा ह्याच्यामध्ये असलेली ती नाव, त्या वादळामध्ये किंवा ते समुद्राला भरती ओहोटी येते त्यावेळेस त्याचं काय चाललेलं असतं, समुद्र उसळलेला असतो आणि अशामध्ये आपली नाव आहे असं त्याला म्हणायचं. मझधार में बह रही हो और वह भी दुर्भाग्य से दुर्दैव के अधिकार में पड़ गई हो. तथा जब नाविक ही उसे मझधार में डुबाने को तैयार हो तो फिर उसे कौन बचा सकता है. अतः यह अच्छी तरह समझ लेना चाहिए की सभी संयोग अशरण है. काय सांगितलंय, मग कोण शरण आहे, आपलं शरीर तरी आपल्याला शरण आहे का. आपण लहानपणापासून ह्या शरीरासाठी जे जे शक्य आहे ते सगळं करत आलोय, तरी पण ते शरीर आपल्याला काय करतंय, दगा देते, दगेबाज आहे हे शरीर. एवढं करून तरी ते आपल्याला सुख देतंय का. सतत त्याची कुठली ना कुठली तक्रार ही कायम असते, कुठली ना कुठली मागणी ही कायम आहे. म्हणून हे शरीर जिथं आपल्याला शरण नाही आहे तिथं बाकीचं तर शरीराच्या लांबचे तर कोण आपल्याला शरण असणार आहे. इस संसार में कोई भी शरण नहीं है. तर पुढचं हे सांगितलंय, जिंदगी एक पल कभी कोई बढ़ा नहीं पाएगा. रस रसायन सुत सुभट कोई बचा नहीं पाएगा. सत्यार्थ है बस बात यह कुछ भी कहो व्यवहार में जीवन मरण अशरण. शरण कोई नहीं संसार में. खूप सुंदर अर्थ आहे, लक्षात येतोय ना, म्हणजे वाचल्यावर पण आपल्याला लक्षात येते. हां, म्हणजे आपल्याला काय वाटतंय, आपलं आयुष्य
भरपूर असलं पाहिजे, किंवा कुठला रोग झाला असेल तर ते रोग नष्ट होऊन आपल्याला भरपूर अजून जगायला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण चांगला डॉक्टर शोधू, किंवा जेवढं शक्य आहे तेवढी आपण शरीराची काळजी घेण्यासाठी सगळ्या प्रकाराने प्रयत्न करू. आपण स्वतः करू किंवा आपले नातेवाईक पण करतील. पण तरीसुद्धा जिंदगी एक पल कभी कोई बढ़ा नहीं पाएगा. म्हणजे एक पल, पल म्हणजे किती, अशी पापणी आपली मिटली तर त्याच्यामध्ये पण असंख्यात समय झाले असे म्हटले जातात. म्हणजे इतकं तो वेळसुद्धा मोठा आहे, आणि त्यातलं एक समय तेवढी सुद्धा आपल्या म्हणजे आपलं जीवन कोणी वाढवू शकत नाही. कोणीच वाढवू शकत नाही. ना आपण स्वतः वाढवू शकतोय, ना डॉक्टर वाढवू शकतेत, ना आपल्या आजूबाजूचे किंवा भगवान सुद्धा वाढवू शकत नाहीत. कोण आहेत भगवान? तर 3 लोकाचे नाथ म्हटले जातात. ते सुद्धा आपलं जीवन एक क्षणाने सुद्धा वाढवू शकत नाहीत. डॉक्टरला सगळं माहीत असतं, ज्ञान असतं, पण डॉक्टर तरी वाढवू शकतात का? नाहीत वाढवू शकत. म्हणजे डॉक्टरांचे तर असे कितीतरी उदाहरण आहेत की जे स्वतः त्याच्यामधले तज्ज्ञ आहेत. ते डॉक्टरसुद्धा कशाने गेलेले आहेत? त्याच आजाराने गेलेले आहेत. म्हणजे मला नेहमी आठवतं हे उदाहरण. पुण्याचे नीतू मांडके म्हणून एक डॉक्टर खूप प्रसिद्ध होते, आता बरीच वर्ष झाले. तृप्ती माहीत असेल तुला, हार्ट स्पेशालिस्ट होते, ऐकलं असेल ना? हां, नीतू मांडके म्हणून. म्हणजे खूप प्रसिद्ध आणि खूप चांगले डॉक्टर होते, आणि ते स्वतः एवढे स्पेशालिस्ट आहेत. आणि त्यांना लक्षात आलं की कुठेतरी प्रवासात आहेत, आणि त्यांच्या लक्षात आलं की मला असा असा त्रास होतोय, आणि त्यांनी लगेच फोन केला हॉस्पिटलमध्ये की सगळं रेडी ठेवा, मला असा असा त्रास होतोय, आलं की मला ही ट्रीटमेंट चालू करायची. हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत किंवा पोचल्यानंतर म्हणजे तिथं त्यांना ती ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. कशाचे डॉक्टर होते ते? असं नाही की बाबा दुसऱ्या कुठल्या तरी रोगाचे होते आणि त्यामुळे त्यांना ह्यातलं माहीत नव्हतं. हार्ट स्पेशालिस्टच होते. म्हणजे ते स्वतः त्यातले तज्ज्ञ असून सुद्धा स्वतःचं जीवन हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तरी वाढवू शकले का? ती ट्रीटमेंट घेईपर्यंत तरी. म्हणजे किती गोष्टी आपल्याला समोर घडत असून पण आपल्याला त्याचं भान नसतं, किंवा त्या गोष्टींमुळं आपण स्वतःला ते लागू करून किंवा त्यानुसार आपण तसं चिंतन करू शकतो, असं होत नाही आहे. आपण परत वाहवत जातो. आपल्याला परत वाटतं की आशा वाटते, किंवा कोणीतरी मला ह्यातून वाचवेल, कोणीतरी मला ह्यातून मदत करेल, ही आपली काय असते तर खोटी आशा असते. किंवा आता हे वळसंकर डॉक्टरांचं ताजं प्रकरण आहे. म्हणजे न्यूरोलॉजिस्टच होते ना ते, मग त्यांना इतका मानसिक त्रास होत होता, तशा पेशंटला त्यांनी ट्रीट केलेलं आहे. म्हणजे केलेलं आहे की नाही संयोग? कितीतरी आहेत असे की त्यांच्याकडे अशी ट्रीटमेंट घेतलेली आहे, पण स्वतःला ते त्रासातून वाचवू शकले का? म्हणजे आज त्यांना गोळी घालून स्वतःला मरावं लागते, म्हणजे कसलं जबरदस्त प्रेशर असेल. म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही. तसं प्रेशर असतं तर आपल्याला पण तसंच आपल्याकडून काही कृत्य घडलं असतं. त्यामुळे आपण ती कल्पना करू शकत नाही. म्हणजे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असून सुद्धा ते त्याला वाचवू शकले नाहीत स्वतःला, किंवा त्याच्यातून स्वतःला बाहेर काढू शकले नाहीत. म्हणजे ते कोण शरण आहे मग कुणाला? आपण शरण बघतोय ना, म्हणजे आपण शरण बाहेरच्या गोष्टींना मानतोय किंवा तसा आपला विश्वास आहे, पण कोणीही कुणाला शरण असू शकत नाही. त्यामुळं जेवढं आपलं आयुष्य असेल तेवढंच आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये एक क्षणसुद्धा कोणी वाचू शकत नाही. किंवा जर आपलं आयुष्य भरपूर असेल आणि कुणी आपल्याला मारायचा प्रयत्न केला तरी पण आपलं ते आयुष्य कोणी कमी पण करू शकत नाही. म्हणजे जेवढं काही बांधून आलेलं आहे तर तेवढंच आपल्याला मिळणार, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकणार नाही. म्हणून ह्याच्यात सांगितलं की रसरसायन. रसरसायन म्हणजे काय? वेगवेगळे काही आता हे आयुर्वेदिक असतात ना ट्रीटमेंट, त्याच्यामधले काय काय रस रसायन. सुत म्हणजे काय? आपला मुलगा. सुभट म्हणजे काय? एखादा कोणी तज्ज्ञ जाणकार. म्हणजे कोणी जरी आणलं, मंत्र तंत्र करणारे किंवा अजून काय काय उपाय करणारे, सगळ्या प्रकारचे वैद्य वेगवेगळे, तरी सुद्धा कोई बचा नहीं पाएगा. सत्यार्थ है बस बात यह, कुछ भी कहो व्यवहार में. व्यवहारामध्ये आपण काही जरी म्हटलं, काय म्हणतो व्यवहारामध्ये आपण? की मला ह्यांनी वाचवलं किंवा ते वाचवणार, गॅरंटी आहे, त्यांच्या हाताला यश आहे, असं व्यवहारात आपण काही जरी म्हटलं तरी खरी गोष्ट ही आहे की आपल्याला एक क्षणसुद्धा कोणीही आपलं आयुष्य वाढवू शकत नाही. म्हणून सांगितलं की जीवन आणि मरण दोन्ही गोष्टी काय आहेत? अशरणच आहेत.
म्हणजे त्याच्या आश्रयाने राहायचं किंवा त्याच्या आश्रयाने आपण जगणार, त्याच्या आश्रयाने आपल्याला सुख मिळणार असं नाही. म्हणून सांगितलं शरण कोई नहीं संसार में. काय सांगितलं? यह जीवन जब तक है. अनिता म्हणून म्यूट करते का? अनिता म्हणून, अनिता म्हणून. जब तक जीवन जब तक है तब तक ही है. काय पाहिजे? अगं म्यूट कर म्हटलं, केलं होतं मी. हां ठीक आहे. यह जीवन जब तक है तब तक ही है, इसका एक पल भी कोई बढ़ा नहीं सकता. जब मौत आएगी तो न तो रस रसायन ही बचा पाएंगे और न सुत पुत्र न सुभट अथवा न सुभट सुत. व्यवहार से कुछ भी कहो पर सत्य बात तो यही है कि जीवन मरण अशरण है, संसार में कोई भी शरण नहीं है. म्हणजे आपलं जीवन मरणच जर अशरण आहे तर त्याच्या आश्रयाने असणाऱ्या सगळ्या गोष्टी सुद्धा कशा असणार? अशरण, म्हणजे शरण जाण्यायोग्य नाहीत. किंवा त्याच्या विश्वासाने राहून त्याच्यापासून आपल्याला सुख मिळेल त्या माझ्यासाठी गरजेच्या आहेत असं जी आपली मान्यता आहे, तर ती मान्यता म्हणजेच काय आहे? आपण त्याला शरण मानतोय. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्यांना शरण मानतोय. कामवाली आपल्याला शरण आहे की नाही? ती कामवाली नाही आली तर आपल्याला किती त्रास होतो. म्हणजे आपण त्या गोष्टीला शरण जातोय हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे ती नाही आली तर आपण करू शकतोय, तरी सुद्धा ती नाही आली तर आपल्याला किती त्रास होतो. म्हणजे आपल्या लक्षात येत नाहीत. आणि ते शरण मानल्यामुळं ती जर नाही आली तर आपल्याला जो त्रास होतो ना, तर तो त्रास तिथं शरण मानल्याचा आहे. जर शरण नाही मानलं तर आपल्याला त्रास होणार का? नाहीच होणार. आपण स्वावलंबी असेल तर आपण कुणाला शरण मानणार नाही आणि मग तिथं आपला त्रास आपोआपच आपण कमी केला. म्हणून असं आपल्याला एक छोटीशी सुई पाहिजे आणि त्यावेळेस सुई सापडत नाही आहे किंवा मिळत नाही आहे, तर त्यावेळेस म्हणजे एक उदाहरणासाठी घेतलं आहे बरं का. म्हणजे सुई म्हणजे अगदी फालतू गोष्ट म्हणा किंवा किरकोळ गोष्ट, पण ती जरी त्यावेळेस आपल्याला नाही मिळाली तरी आपल्याला तिथं काय होतंय? आकुलता होती. म्हणजेच आपण तिथं ती शरण मानतोय. तिथं शब्दशः आपण तसं म्हणत नाही आहे किंवा आपण तसा विचार करत नाही आहे, पण त्याच्या निमित्तामध्ये आपल्या मनामध्ये जे विचार आहेत, जी आकुलता आहे, तर त्याचं कारण हे आहे की आपण त्याला शरण कुठंतरी आपल्या मनामध्ये मानलेलं आहे आणि ही मान्यता आपल्याला दुःख देते. आपल्या दुःखाची जे कारणं आहेत तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलचे आपलं शरण मानण्याचे जे भाव आहेत, तर ती कारणं आपल्याला काय करतायत? तर दुःखालाच कारण आहेत किंवा दुःख देत आहेत. तर पुढच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय मग? आता ह्या 2 श्लोकामध्ये तर त्यांनी सांगितलं की ह्या संसारामध्ये कोणीच आपल्याला शरण नाही आहे. मग आता इथं कोणच शरण नाही म्हणलं तर काय होणार आपल्याला? असं होतं ना, मला कोणच नाही आहे, मला कोणाचाच आधार नाही आहे, माझ्या मदतीला कोणच येत नाही, वेळ पडली तर मला कोणाचाच आधार. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वतःला काय समजत असतो? एकटं समजत असतो आणि त्याचा फार त्रास होतो आपल्याला. म्हणजे कधीतरी असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की मला काय कोण नाही, ह्यांना किती सगळे आहेत, म्हणजे माझ्याकडं कोणी येत नाही, मला कुणाचे फोन नसतात, माझ्याशी कोणी बोलत नाही, मी एकटीच आहे, मी एकटाच आहे, असं जे काही चिंतन आपल्याला होतं ते का होतं? तर हेच आपण बाहेरच्या गोष्टींमुळं आपण तिथं आधार मानला आणि तिथं तो आधार आपल्याला नाही मिळाला, मग ह्याचा त्रास होतो आणि मग तिथं आपल्याला दुःख वाटतं. मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला लगेच पर्याय पण सांगितलाय. हे बाहेरचं तर कोणी शरण नाहीच आहे, हे पक्कं आहे. मग शरण काय आहे? आणि जे खरं शरण आहे ते जर शरण आपल्याला मिळालं किंवा त्याला जर आपण शरण गेलं तर आपल्याला तिथं दुःख होणार नाही. का होणार नाही? तर ते खरं शरण आहे. खरं शरण म्हणजे त्याच्यापासून आपल्याला दुःख कधीच नाही मिळणार किंवा त्याच्यापासून आपलं जे काही अपेक्षित सुख आहे ते नक्कीच मिळणार. म्हणून आता शरण काय आहे तर हे 3 आणि 4 नंबरच्या दोह्यामध्ये सांगितलेलं आहे. निज आत्मा निश्चय शरण व्यवहार से परमात्मा. ह्या वाक्याचा अर्थ आपण काल एक वाक्य बघितलं होतं. कुठलं वाक्य होतं? कोण सांगेल? व्यवहार से काय सांगितलंय? हे निश्चय से निज आत्मा आणि व्यवहार से परमात्मा हे वाक्य आत्ता इथं आलेलं आहे. म्हणजे काल हा विषय झाला ना, अर्थ तोच असतो
पण वेगवेगळ्या शब्दात त्याची मांडणी, प्रत्येकाचं जसं चिंतन असेल, प्रत्येकाचे जसे भाव असतील, बघण्याचा दृष्टिकोन असेल, तसं त्यांना ते शब्द सुचतात आणि त्यांनी ते लिहिलेलं असतं. मग आता ह्याच्यामध्ये जो भाव त्यांनी सांगितले, निश्चयाने एक आत्मा शरण आहे आणि व्यवहारसे परमात्मा. मग ह्याचा अर्थ काय होणार? आपण काल एक ओळ पाहिली होती, कुठली? कोण सांगेल? शुद्धात्म अरु पंचगुरु जगमे सरनोदोय. हा, पंचगुरु जगमे सरनोदोय. हा, म्हणजे निश्चयाने काय सांगितलं? शुद्धात्मा. आणि व्यवहाराने इथं परमात्मा शब्द दिले. परमात्मा म्हणजे काय? अरिहंत आहेत, सिद्ध आहेत, त्यांना मुख्यतेने म्हटलं. त्यांनी सांगितलेली जिनवाणी, मग त्यांनाच त्यांच्याच मार्गावर चालणारे गुरु आहेत. म्हणजे हे सगळं हां, पंचपरमेष्ठी. म्हणजे आता इथं त्यांनी परमात्मा जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये हे पंचपरमेष्ठी काय आहेत? समाविष्ट आहेत. म्हणजे हेच येते की नाही सगळीकडं. सगळ्या चिंतनामध्ये किती ठिकाणी आपण जर बघत गेलो ना तर आपल्याला लक्षात येतंय. फक्त वेगवेगळ्या पद्धतीने तिथं मांडणी आहे. म्हणून काय सांगितलंय? निश्चयसे शुद्धात्मा आणि व्यवहाराने पंचगुरु आपल्याला किंवा परमात्माच शरण आहे. जो खोजता परकी शरण वह आत्मा बहिरात्मा. पुढं काय सांगितलंय? आपण काय करतोय? म्हणजे आत्तापर्यंतचा आपला विषय हा झाला ना की संसाराला शरण मानतोय किंवा संसारातल्या प्रत्येक गोष्टीला शरण मानतोय, आपल्या संयोगातल्या सगळ्या जीवांना शरण मानतोय, डॉक्टरांना शरण मानतोय. तर हे शरण मानणं काय आहे? जर आपल्याला हाच विश्वास असेल की हेच मला शरण आहेत किंवा हेच माझ्या सुखाचे कारण आहेत, शरण मानतोय म्हणजे काय? त्याच्यापासून मला सुख मिळणार, त्याच्यामुळे माझं दुःख नष्ट होणार, हा आपला भाव त्याच्या मागं असेल तर तिथं काय सांगितलं? बहिरात्मा म्हटलं जातं त्या जीवाला. का बहिरात्मा म्हटलंय? बहिरात्मा कोणाला म्हटलंय? जो मिथ्यात्वी आहे. बहिरात्मा शब्द काय सांगतो? की बहिर आत्मा, म्हणजे ज्याची दृष्टी बहिरंगामध्ये आहे. बहिरंगामध्ये जे संयोग आहेत किंवा बहिरंगामध्ये प्राप्त जे जे काही आहे तर त्याच्यामुळं तो स्वतःचं अस्तित्व मानतोय किंवा त्याच्यामध्ये शरीरालाच आत्मा मानतो किंवा शरीर म्हणजेच मी म्हणतो. हां, बरोबर आहे की. हां, बरोबर आहे की. म्हणजे शरीर तर आहेच, पण शरीराच्या संयोगामधल्या सगळ्या गोष्टींना पण माझं माझं मानतोच की नाही. म्हणजे तिथं सुद्धा काय आहे? माझेपणाचा भाव आहे. मीपणा आणि माझेपणा हा कुठं आहे? बाहेर आहे. शरीर पण बाहेरूनच दिसते. अंतरंगात डोळे झाकल्यावर आपल्याला तिथं शरीराचं अस्तित्व आहे का? जेव्हा आपण स्वतःच्या आत्म्याचं चिंतन करतोय तेव्हा शरीराचं काय तिथं संबंध आहे का? काहीच नाही आहे. म्हणून बहिरात्मा कुणाला म्हटलंय? की ज्याचं लक्ष बाहेर आहे. शरीर आणि शरीरातल्या संयोगाच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते मी आणि माझे हा भाव जिथं आहे तर त्यालाच बहिरात्मा म्हटलंय. मग आपण काय करतोय? ह्या संसाराला शरण मानतोय, संसारातल्या सगळ्या गोष्टींना शरण म्हणजे माझ्या सुखाची कारणं आहेत असं मानतोय. तर म्हणजेच आपण कोण झालो? मग बहिरात्मा झालो. मग आपण आपली तपासणी करायची की आपली मान्यता अशी आहे का? मग असेल तर त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे किंवा ह्या मान्यतेमुळं मला सुख मिळालं का? पुढं मिळेल का? किंवा असं आहे का आत्ता प्रयत्न केला नाही मिळालं, पुढं प्रयत्न केल्यानंतर मिळेल, असं आहे का? म्हणजे हे सगळा विचार करून आपल्याला जर पटलं ना तर ते कधीच आपलं नष्ट होणार नाही. म्हणजे तो जो काही निर्णय असेल सगळा स्वतः विचार करून, कुणीतरी सांगितलं म्हणून आपण स्वीकारलं असं जर असेल ना तर काही काळानंतर काय होतं? मग ते विचार नष्ट होतात किंवा दुसरं कुठलं तर काय ऐकलं की मग पहिलं विसरलं जातं किंवा पहिल्याचं महत्त्व वाटत नाही, मग नंतरचं महत्त्व वाटतं. पण जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वतः सगळ्या बाजूनी परीक्षा करून ठरवतो तर ती गोष्ट कशी असते? आपल्याला एकदा पटल्यानंतर ती कोणीही खोडून काढू शकत नाही. म्हणून आपण बहिरात्मा आहोत का? किंवा बहिरात्माची लक्षणं जी काय आहेत ती आजपर्यंत आपण मानली, त्याच्यामुळे आपण सुखी दुःखी झालो का किंवा काय झालो हा विचार आपण करायला पाहिजे. म्हणून यादी काय सांगितलं? जो खोजता परकी शरण. आपण जर दुसऱ्यांना शरण म्हणून शोधत असू, बाहेरच्या गोष्टींना, संयोगातल्या गोष्टींना, वह आत्मा बहिरात्मा. ध्रुवधाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है. आता संसार कशाचं नाव आहे? ज्या संसाराचं स्वरूप आपण बघतोय, संसार काय आहे? तर अशरण म्हटलंय. मग हा संसार नक्की काय आहे? तर ध्रुवधाम. ध्रुवधाम म्हणजे स्वतःचा आत्मा आणि आत्म्याचं जे ठिकाण किंवा स्थान, तर त्याच्यापासून विमुख म्हणजे त्या आत्म्याला न पाहता किंवा त्या आत्म्याला न जाणता, त्या आत्म्याचं अभ्यास किंवा त्याचं चिंतन न करता
बाहेर दृष्टी आहे. आत्म्याला विमुख झालं म्हणजे काय? आत्म्याकडे आपण पाठ फिरवली, एखाद्या गोष्टीकडे आपण पाठ फिरवली तर त्या गोष्टीचं आपल्याला काय समजतं का? नाही समजत. तसं ह्या आत्म्याला जर आपण पाठ फिरवली तर पाठ फिरवल्यानंतर आपल्या समोर जे काही असेल तर ते काय आहे? सगळा संसार म्हटला जातो. आणि ती अवस्था, ती पर्याय म्हणजे काय? तर ती अवस्थाच काय आहे? तर संसार आहे. म्हणून सांगितलं की ध्रुवधाम की आराधना, आराधना का सार है. मग आपल्याला शरण जर कोण असेल तर स्वतःचा आत्मा किंवा ध्रुवधाम म्हणजे माझ्या स्वतःचं जे आत्मस्वरूप किंवा आत्मा जिथं राहतो तर ते आत्म्याचं असंख्यात स्वरूपी घर, तर त्याची आराधना करणं हेच काय आहे? तर शरण आहे आपल्याला. निश्चय से विचार करो तो एक अपना आत्मा ही शरण है, पर व्यवहार से पंच परमेष्ठी को भी शरण कहा जाता है. इन्हें छोड़कर जो अन्य की शरण खोजता है, अन्य की शरण में जाता है, वह आत्मा बहिरात्मा है, मूढ है. मूढ म्हणजे काय? मूर्ख. मूर्ख म्हणल्यावर आपल्याला किती वाईट वाटतं, पण आपण आहोत हा स्वीकार आपण केला पाहिजे. मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे आपली दृष्टी खोटी आहे. दृष्टी म्हणजे मान्यता, इथं मान्यता शब्द घ्यायचा, किंवा आपली श्रद्धा खोटी आहे. आणि ध्रुवधाम से विमुख पर्याय ही वस्तुतः संसार है, और ध्रुवधाम की आराधना ही आराधना का सार है. पुढचं काय आहे? संयोग है अशरण सभी, निज आत्मा ध्रुवधाम है. म्हणजे जरी ह्या संसारामधलं सगळे अशरण गोष्टी आपल्या संयोगामध्ये आहेत तरी सुद्धा स्वतःचा आत्मा हाच मला काय आहे? तेच माझं खरं घर आहे. पर्याय व्यय धर्मा परंतु द्रव्य शाश्वत धाम है. आता हे शब्द थोडे इथं अवघड वाटतील, आपण थोडं समजून घेऊया. पर्याय व्यय धर्मा परंतु द्रव्य शाश्वत धाम है. पर्याय म्हणजे काय? अवस्था. म्हणजे आपण मध्ये बघितलं होतं ना, द्रव्य जे आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्येच आपल्याला दिसतं. म्हणजे आता सोनं पाहिजे आपल्याला, सोनं आम्हाला कुठल्याही अवस्थेमध्ये नको आहे, आम्हाला फक्त सोनं पाहिजे असं म्हटलं तर चालेल का? म्हणजे सोनं पाहिजे म्हटलं तर कुठला तरी आकार, कुठल्या तरी म्हणजे ह्याच्यामध्ये असणार. भले ते बिस्किट असेल किंवा काय ती वळे असतील, दागिने असतील, किंवा अजून काय पत्रा असेल, असं कॉईन असेल, काही असेल तरी पण ती त्याची काय झाली? अवस्थेमध्येच आपल्याला ते दिसणार. म्हणजे ह्या अवस्थेने रहित मला सोनं पाहिजे असं म्हटलं तर मिळणार नाही. साखर पाहिजे, आम्हाला साखर पाहिजे पण त्याला कुठला आकार नको, किंवा त्याचं काय साखरेचं आपण जे अस्तित्व मानतो ते अस्तित्व नाही, नुसतंच आम्हाला त्यातली गोडी पाहिजे असं म्हणलं तर मिळेल का? साखर म्हणजे ती त्याचे जे जे काही अवस्था आहेत त्या अवस्थेच्या, मग कधी ती मोठी असेल, खडी साखर असेल, कधी आपण रोज वापरते ती असेल, कधी आपली पिठी साखर असेल, कधी धुतलेली साखर असेल, किंवा असं जे जे वेगळे वेगळे साखर म्हटलं तरी ह्या कुठल्या तरी रूपामध्येच आपल्याला मिळणार. मग काय सांगितलं इथं? ही जी अवस्था आहे त्यालाच दुसरं नाव काय आहे? पर्याय म्हटलंय. काय म्हटलंय? पर्याय. पर्याय म्हणजेच अवस्था, म्हणजेच त्या द्रव्याची प्रतिक्षणी होणारी अवस्था. आणि कसं असतं? अवस्था सतत बदलत असतात. म्हणजे आपल्याला वाटतं ते समोरचं आता जे काही आपलं घर आहे हे 15-20 वर्षापासून 50 वर्षापासून असंच आहे असं आपल्याला वाटतं, पण प्रतिक्षणी त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत आहेत. आपल्याला ते लक्षात येतील किंवा नाही येतील तो भाग वेगळा, पण त्याचं परिणमन कसं आहे? प्रति समयाला चालू आहे. म्हणजे ती पर्याय प्रति समयाला नवीन पर्याय उत्पन्न होते आणि पहिली पर्याय तिथं नष्ट होते. आज कलर दिला घराला, कलर दिला ही एक पर्याय समजू आपण, थोड्या वेळाने कोणीतरी येऊन त्याच्यावर ओरखडे काढले, म्हणजे ती पर्याय तिथं आपण फक्त बघायचं आहे बरं का. ते घाण झालं, खराब झालं तो विषय इथं नाही आहे, पण जो रंग दिलेलीची पर्याय होती ती पर्याय नष्ट झाली. आता तिथं ओरखडे असलेली पर्याय उत्पन्न झाली, पुन्हा त्याला लिपून आपण व्यवस्थित केलं, परत ती तिसरी पर्याय उत्पन्न झाली, किंवा नाहीच केलं तसंच ठेवलं तरी त्या क्षणी सुद्धा तिथं नवीन पर्याय उत्पन्न झालेले आहे, फक्त ती आपल्या पकडीत येत नाही. किंवा आता आपण लहानपणापासून आपल्या अवस्था ज्या ज्या होत गेल्या तर त्या अवस्था म्हणजे काय आहेत? तर आपल्या पर्याय आहेत. म्हणजेच ही पर्याय कशी आहे? प्रति समयाला बदलणारी आहे. पण द्रव्य कसं आहे? तर शाश्वत आहे. ही दृष्टी जर आपण ठेवली, काय दृष्टी ठेवायची? की जे शाश्वत आहे द्रव्य
तर त्या द्रव्याकडे जर आपलं लक्ष असेल तर बाहेरची पर्याय उत्पन्न झाली काय किंवा नष्ट झाली काय त्याचा आपल्याला फरक पडणार नाही. सोनं होतं, काय झालं, सोनं होतं. आणि म्हणजे एक गोष्ट सांगतात आम्हा नेहमी की सासू आहे आणि तिला 2 सुना आहेत. काय, सासू आहे आणि 2 सुना आहेत. मग पहिल्यांदा जी मोठी सून होती तर ती मोठी सून तिला सासूने काहीतरी एक वस्तू तिचं लग्न झाल्यानंतर दिली, समजा मुकुट दिला की तुझ्याकडे ठेव किंवा तू वापर किंवा काय तुला ह्याचं करायचंय कर असं. मग एक 5-10 वर्ष जोपर्यंत दुसरी जाऊ येत नव्हती तोपर्यंत ती वस्तू कोणाकडे होती, मोठ्या सुनेकडे होती. मग तिने ती तेवढ्या वर्ष ती वापरली जी काय वस्तू सासूने दिली ती. मग आता नवीन सून आल्यानंतर सासू काय म्हणली, आता एवढी वर्ष तू वस्तू वापरली ना ती, आता तू ती वस्तू तिला वापरायला दे, असं म्हणून तिला दिली. मग आता हिने जी काय, समजा आता हिच्याकडे काय मुकुट असेल किंवा कडं असेल काय असेल, आपण एक उदाहरणार्थच घेतोय. मग त्या धाकट्या सुनेने काय केलं तर तिने ते वस्तू बदलून तिला पाहिजे त्या आकाराचं काहीतरी दुसरं बनवून घेतलं. आता मोठ्या जावेला काय वाटलं की मी जे वापरलंय ते तिने तसंच ठेवायला पाहिजे, तेच वापरायला पाहिजे. मग तिने ते काय झालं, बदलून दुसरा दागिना केला म्हणून मोठ्या जावेला वाईट वाटलं. धाकट्या जावेला आनंद झाला. का आनंद झाला की जावेने सांगितलं त्या फॉर्ममध्ये आपल्याला वापरायचं नव्हतं, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करून घेतलं, तो दागिना मला वापरायला मिळतोय मनासारखा, म्हणून तिला आनंद झाला. म्हणजे एकीला दुःख झालं, एकीला आनंद झाला. पण सासू कशी आहे, सासू कशी आहे, तटस्थ आहे. तिला दुःख झालंय का, नाही. तिला आनंद झालाय का, नाही. तिला एवढं माहिती की सोनं आहे, जरी पर्याय बदलली तरी सोनं नष्ट झालेलं नाहीये, म्हणून ती कशी आहे, स्थिर आहे. म्हणजे तसं सांगितलं इथं की पर्यायाकडे जर आपण बघत राहिलो तर आपल्याला तिथं काय होणार आहे, दुःख होणार आहे. म्हणून पर्यायाकडे न बघता त्या द्रव्याकडे जर आपली दृष्टी ठेवली तर आपल्याला दुःख होणार नाही. आणि आपल्याला सतत दुःख ह्याच गोष्टीचं होतंय की पर्याय आपल्या मनासारखी उत्पन्न होत नाहीये, किंवा उत्पन्न झाली तरी ती टिकत नाहीये, किंवा झाली तरी ती चुकीची होतीये. त्यामुळं आपण तिथं काय होतंय, दुःखी होतोय. म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती गेली, काय झालं, एखादी व्यक्ती गेली, मग आपल्याला दुःख का होतंय तिथं, तो जीव तर आहे ना, कुठंतरी आहे तो जीव, भले ह्या गतीत नाही आहे, ह्या शरीरामध्ये नाही आहे, दुसऱ्या कुठल्या तरी गतीत असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शरीरामध्ये असेल, कदाचित आपल्या संयोगामध्येच असेल, पण आपल्याला ते फक्त ते शरीर आता आपल्या ओळखीचं नाही आहे, किंवा जे होतं ते हेच आहे हे माहीत नाही आहे, त्यामुळे आपण तिथं ओळखत नाही आहे. पण तो कदाचित जीव आपल्या संयोगामध्ये सुद्धा असेल. पण आपण तिथं का दुःखी होतोय की हा जीव मेला. मेला म्हणजे काय समजतोय आपण, नष्ट झाला. नष्ट कोण झालंय, पर्याय नष्ट झाली आहे, शरीर नष्ट झालंय, ती अवस्था नष्ट झाली आहे. पण ते द्रव्य कायम आहे की नाही, ते द्रव्य कायम आहे. हा जर विचार केला तर आपल्याला तिथं दुःख होत नाही. म्हणून इथं ह्याच्यात सांगितलंय की त्यांनी पर्याय व्ययधर्मा म्हणजे काय, पर्याय नेहमी, व्यय म्हणजे काय, नाश पावणारी आहे, नष्ट होणारी आहे. पर्याय कधी स्थिर राहत नाही. मग त्या पर्यायाकडे लक्ष न देता जे द्रव्य आहे शाश्वत, ते द्रव्य कधी नष्ट होणार नाही. कारण द्रव्याचा स्वभाव काय आहे तर ध्रुव स्वभाव आहे, कधीही नष्ट न होणे हा द्रव्याचा स्वभाव आहे. परंतु पर्याय ही नियमाने नष्ट होणारी आहे. इस सत्य को पहचान नाही, भावना का सार है. आणि हे जर सत्य आपण स्वीकारलं तर आपल्याला ही अशरण भावना समजली. अवघड वाटतंय का, अवघड नाही वाटत ना, समजतंय का. काश्मीरा कुठे दिसत नाहीये, नाही छान समजतंय. 5 मिनिटं समजतंय सुजाता, एकदम छान आहे. हा हा, काय म्हटली काश्मीरा. मी 5 मिनिटापूर्वी जॉईन झाले, अगोदरच्या टेलिग्रामला ऐकते. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे. म्हणजे आता जो तू जॉईन झाल्यानंतरचा हा पर्यायाचा म्हणजे नष्ट होणे किंवा द्रव्य शाश्वत आहे हे लक्षात येते ना, का अवघड वाटतंय. येते. हां, म्हणजे आपल्या ज्या रोजच्या जीवनामधल्या सतत काही बदल घडत असतात, तर ते बदल घडणं म्हणजे काय आहे, पर्याय नष्ट होणं किंवा नवीन पर्याय उत्पन्न होणं. पण त्या पर्यायाला धरून जे द्रव्य आहे तर ते द्रव्य मात्र कधीही नष्ट होत नाही. साखर आहे किंवा ऊस आहे, ऊसापासून साखर बनली, साखरेचं परत आपण काहीतरी नवीन कुठला तरी पदार्थ केला. प्रत्येक ठिकाणी साखर साखर रूपाने आहे, फक्त त्याची अवस्था काय आहे, वेगवेगळी आहे. मग ह्या अवस्थांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला काय होतं, दुःख होतं. म्हणून ह्या पर्यायाकडे न बघता
जे त्याच्यामधलं शाश्वत स्वरूप आहे, जे कधी नष्ट होणार नाही, तर ते द्रव्याचं स्वरूप जर आपण बघितलं तर आपल्याला खरी अशरण भावना समजली. सभी संयोग अशरण है, ध्रुवधाम निज आत्मा ही परम शरण है. म्हणजे शब्द सुद्धा इतके महत्त्वाचे असतात, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. परम शरण म्हटलंय, नुसतं शरण सुद्धा नाही. नुसतं शरण म्हटलं तरी सुद्धा ते शरण मानलं जातं, पण त्याच्यामध्ये सुद्धा परम का म्हटलंय, म्हणजेच ह्या निज आत्म्यापेक्षा दुसरं कोणीही उत्कृष्ट असं नाही आहे की जिथं आपण शरण जाणार. म्हणजे देवशास्त्र गुरु वगैरे हे सुद्धा कसे आहेत, व्यवहारातील शरण आहेत. म्हणजे त्यांचा आधार घेऊन आपण परत जायचंय कुठं, निज आत्म्याकडे जायचंय. म्हणजे निज आत्म्याला शरण करण्यासाठी मार्ग कुठला आहे हे विचारण्यासाठी, किंवा ते त्यांनी मिळवलंय म्हणून त्या आपल्यासाठी आदर्श आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे जायचंय. पण त्यांच्याकडे गेलो तरी नुसती त्यांचीच भक्ती करत बसायचं किंवा नुसतं तेच आदर्श आहेत असं नाही आहे. त्यांनी काय केलं हे शिकून आपल्याला तसं होण्यासाठी आपण तिथं जाणार आहोत. म्हणजे समजा एखादा माणूस गरीब होता खूप आणि अचानक तो श्रीमंत झाला. काय झाला, इतका श्रीमंत झाला की सगळं त्याच्याकडे काय काय नव्हतं ते सगळं आलं, किंवा तो आता सुखी आहे. मग समजा त्याचाच मित्र सेम तसाच असणार, भिकारी पहिल्यांदा किंवा गरीब. मग त्याला जेव्हा कळलं की माझा मित्र जो रोज माझ्यासारखाच भीक मागत होता किंवा काही नव्हतं त्याच्याकडे, आज एकदम एवढा कसा काय श्रीमंत झाला, मग तो त्याच्याकडे जाणार की नाही, तू काय केलं बाबा, कसा तुला पैसा मिळाला. आता इथं आपल्याला तो कसा मिळवला किंवा काय मिळवलाय किंवा ते चूक बरोबर हे नाही बघायचं, पण तो तिथं जाणार की नाही ते बघण्यासाठी. त्यांनी चांगल्या मार्गाने पण मिळवला असेल पैसा, कदाचित त्याला लॉटरी लागली असेल किंवा त्याचं कुठलं तरी म्हणजे आई वडिलांनी ठेवलेलं धन कुणाकडे तरी असेल आणि ती त्याला परत मिळालं असेल, जे काही असेल ते. पण ह्याला जोपर्यंत कारण माहीत नाही, मग त्याची इच्छा असणार की नाही मला पण त्याच्यासारखं श्रीमंत व्हायचंय. जर माझा मित्र श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकणार, किंवा त्यांनी कष्ट काम करून एवढे पैसे मिळवले असतील, जे काय असेल ते. पण तो तिथं जाणार की नाही, कशासाठी जाणार, त्याची फक्त कौतुक किंवा स्तुती करण्यासाठी जाणार का, अरे वा तू इतका श्रीमंत आहे, तुझ्याकडे एवढं सगळं आहे, किती छान गोष्टी आहेत, किती सुखी आहेत, असं कौतुक करत बसणार का, तू काय केलंय ते सांग मला, मी पण तसं करतो, हे बघण्यासाठी जाणार. कशासाठी जाणार. तसं भगवंत काय आहेत तर पूर्ण सुखी झालेले आहेत. त्यांनी काय मिळवलेलं आहे, जे काही शाश्वत आहे, सुख, आनंद, शांती, तर ते त्यांचं जे काही शाश्वत मिळालेलं आहे, तर तसं मला पण पाहिजे. ह्याच्यासाठी आपण भगवंतांकडे जायचं आहे. आणि मग भगवंतांनी आपल्याला जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपल्याला पोहोचायचं आहे कुठं, तर स्वतःच्या आत्म्यामध्ये. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला काय आहेत, हे व्यवहार शरण म्हटलंय. पंचपरम म्हणजे हे परमेष्ठी म्हणा किंवा परमात्मा म्हणा, देवशास्त्र गुरु म्हणा, हे व्यवहाराने शरण का आहेत, तर त्यांच्या मार्फत आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण तिथं जातोय. पण खरं शरण कोण आहे, तर आपला निज शुद्धात्माच शरण आहे. म्हणून सांगितले की परम शरण म्हटलंय. म्हणजे परम शरण, परम हा शब्द सांगतोय की किती उत्कृष्ट, किती महत्वाचं तो आत्मा आहे. कळलं का, त्या एका शब्दावरून आपल्या आत्म्याची महिमा आपल्याला येते. म्हणजे ह्या सगळ्या जगामध्ये, ह्या सगळ्या देवशास्त्र गुरूंमध्ये सुद्धा मी माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणजे तिथं दुसऱ्याला कमीपणा वगैरे असं लेखायचं नाही बरं का. म्हणजे इथं समजून काय घ्यायचं आहे की आपण आपल्या आश्रयाने राहिलो तर आपण सुखी होणार आहे, असं प्रत्येक द्रव्य आहे. म्हणजे प्रत्येक जीव आहे जो आपापल्या स्वतःच्या आश्रयाने राहील किंवा स्वतःच्या आत्म्याचा आश्रय करेल, तो नियमाने भगवान होणार आहे. म्हणजे भगवान होण्यासाठी आपण भगवंतांकडे जायचे, फक्त भक्त होण्यासाठी नाही आहे. इतर धर्मामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये हा फार मोठा फरक आहे. इतर धर्मामध्ये काय आहे, तिथं कायम ते भक्त आणि म्हणजे देव आहेत ते कायम भगवानच राहणार आणि त्यांच्या आश्रयाला जाणारे कायम भक्तच राहणार, त्यांची पोझिशन कधी बदलणार नाही. इतर धर्मामध्ये हेच आहे, त्यांचे देव कधी म्हणतात का तुम्ही पण माझ्या शेजारी येऊन बसू शकता, तुमच्यामध्ये पण ती योग्यता आहे, असं इतर लोकांकडून कधी ऐकलं जातं का. तुम्ही भगवान आणि आम्ही तुमच्याकडे येणार आणि तुम्ही आमचे सगळे दुःख दूर करा, बास. हेच त्यांचं धर्म आहे. पण आपल्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही माझ्याकडे येताय तर मला फक्त दर्शन करा किंवा माझं फक्त गुणगान करा ह्याच्यासाठी नाही, तर तुम्ही हे शिका की तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच आहात, तेवढीच पात्रता, तेवढीच योग्यता तुमच्यामध्ये पण आहे. हे आपल्याला कोण सांगतंय, भगवान सांगतायत.
आणि ते शिकण्यासाठी म्हणजेच काय, भगवान कसं व्हायचं हे शिकण्यासाठी आपण भगवंतांकडे जायचे. आणि म्हणून आपल्याला भगवान दाखवून देत आहेत की प्रत्येकाचा शुद्धात्माच काय आहे तर परमशरण आहे, परम उत्कृष्ट आहे. हां, म्हणून ह्या भावनेमध्ये हे सांगितलंय की म्हणजे असं हे जे स्वतःचं परमशरण आहे. पर्याय का स्वभाव ही नाशवान है किंतु द्रव्य अविनाशी है. इस सत्य को पहचान नाही, अशरण भावना का सार है. और ध्रुवधाम निज भगवान आत्मा की आराधना ही वास्तविक आराधना है, आराधना का सार है. म्हणजे स्वतःच्या आत्म्याला सोडून बाकी कुठलीही गोष्ट शरण जाण्यायोग्य नाही निश्चयाने. आणि व्यवहाराने मग देवशास्त्र गुरु, पंचपरमेष्ठी किंवा पंचगुरु हे सगळं, परमात्मा हे सगळं काय आहे तर व्यवहाराने शरण म्हटले गेले. आता हे म्हणजे लक्षात बरोबर येते ना, नाहीतर तिथं गैरसमज होऊ शकतो. म्हणजे देवशास्त्र गुरूंना कमी लेखायचं वगैरे असं बिलकुल नाही आहे बरं का. म्हणजे माझा आत्मा श्रेष्ठ आहे म्हणजे बाकी सगळे कोणच नाही असा अर्थ नाही घ्यायचा. पण शेवटी देवशास्त्र गुरु पण आपल्याला कुठं पाठवणार आहेत तर स्वतःच्या आत्म्याकडेच पाठवणार आहेत. सगळ्या जिनवाणीमध्ये उपदेश कशाचा आहे तर निज द्रव्याचाच म्हणजे उपदेश आहे. म्हणजे ते आपल्यासाठी खूप महान आहेत किंवा खूप उपकारी आहेत. नाहीतर त्यांनी जर आपल्याला आपला आत्मा दाखवून दिला नसता तर आपण कायम संसारामध्ये रडत बसलो असतो. आज आपल्याला संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा आपला शुद्धात्मा समजून घेण्याचा मार्ग भगवानच दाखवतायत. म्हणून ते आपल्यासाठी परमश्रेष्ठ आहेत, प्रश्नच नाही. पण त्याच्या पुढं जाऊन बघितलं तर आपला आत्माच कसा आहे, आश्रय घेण्यायोग्य आहे किंवा शरण जाण्यायोग्य आहे. हां, तर ही अशरण भावनेचं ह्याच्यामध्ये आपण बघितलं. आता निगेटिव्ह बघत गेलं तर थोडंसं वाईट वाटू शकतं. माझं कोणच नाही, माझं काहीच नाही, मग मला असं आपण खचल्यासारखं होतो. कोण असणार आहे मला, काय अडचण आली तर मग मी कुणाकडे जाऊ, मला कोणीच मदत करत नाही. म्हणजे हे सगळे निगेटिव्ह झालं. पण मी स्वतः खंबीर आहे हे जर बघितलं तर बाहेरची कशाची गरज लागतच नाही. माझ्याकडे सगळं आहे, जे मला लागतं ते माझ्यामध्ये भरपूर आहे. मग मी मागायला जायची गरज आहे का? माझ्यामध्ये शक्ती आहे, मला कोणी त्रास देऊच शकणार नाही. मग मला मदत मागायची गरज राहणार आहे का? नाहीच राहणार. म्हणजे हे दोन्ही गोष्टी आहेत. आपण बाहेर बघायला गेलं तर